नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दांगट फॅमिली इन युरोप. मी आहे स्नेहल आणि मी आणि माझी फॅमिली आत्ता आम्ही आहोत वेनिस इटलीमध्ये. तर मागचे 2 एपिसोड तुम्ही पाहिले नसतील तर नक्की बघा, ज्याच्यामध्ये आम्ही आमची ट्रॅव्हल सिरीज आणि पहिला दिवस आम्ही तिथे कसा घालवला ते आहे. तर आज आहे इथले आमचे दुसरा दिवस आणि आम्ही आता आवरून मस्त सिटी एक्सप्लोअर करायला चाललोय. तर वेनिसमध्ये इथं खूप छोट्या छोट्या गल्ल्या असतात, म्हणजे नॅरोवेस्ट स्ट्रीट सुद्धा इथे इटलीमधली इथे आहे वेनिसमध्ये. की त्याचा अर्थ असा की सगळ्यात छोट्या छोट्या पातळ अशा बोळं, जशा आपल्याकडे गावांमध्ये बोळं असतात ना, तशी ते रस्तेच आहेत, त्याच्यावरून लोक जातात, पण ते खूप छोटे छोटे आहेत. तर ते आम्ही आता एक्सप्लोअर करणार आहोत. त्याचबरोबर आज आम्ही इथलं मार्केट फिरणार आहोत. तर चला, घेऊन जाते तुम्हाला तिकडे. तुम्हाला बाहेरच्या कॉफीचं माहिती असेल, शुगर एकतर नसते. आणि समोर खातो रानू ते बिस्किट त्याच्यात खा. हे मस्त आता आम्ही गरम गरम कॉफी आणि नाश्ता करू. दिसत नाहीये, इतकं जास्त धुकं होतं. तर वेनिसमध्ये आल्यावर एक खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट जी करतात किंवा करण्यासारखी आहे ती म्हणजे गंडोला राईड. गंडोला म्हणजे ही अशी बोट असते. तर आपल्या इथं सुद्धा काश्मीरमध्ये वगैरे ह्या गोष्टी असतात. तर ही जी गंडोला राईड आहे, ही या बोटीमध्ये बसून इथे पास मिळतो. तर दिवसाचे 1 तासाचे किंवा 45 मिनिट्सचे 80 युरोच्या अराउंड असतात पैसे. आणि पूर्ण ही याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. तर आम्ही दोघं मुलं असं किंवा चौघांची फॅमिली बसू शकते त्याच्यामध्ये. फक्त एवढंच की त्याच्यामध्ये स्ट्रोलर नेता येत नाही किंवा जास्त लगेच सामान घेऊन नाही बसू शकत आहे. आणि हे जो मेन कॅनल आहे त्यातून फिरते, प्लस छोट्या छोट्या ज्या गल्ल्या आहेत ज्याच्यामध्ये छोटे छोटे कॅनल्स आहेत त्याच्यातून हे जाते. आणि ह्याच्यातून खूप भारी म्हणजे असा एक्सपिरियन्स असतो असं ऐकले. आता आपलं बॉलिवूड एक गाणं आहे बॉलिवूड मूवीजमधलं, ते ह्याच्यात शूट झालेलं. ते म्हणजे 2 लफ्जों की है दिल की कहाणी. तर त्याचं शूटिंग इथं झालेलं होतं. आणि बरेच लोक इथं असं आहे की जे गंडोला चालवतात, गंडोलियर्स म्हणतात त्यांना, तर ते गाणंसुद्धा म्हणतात. त्यांना हे आपलं गाणंसुद्धा माहिती आहे. आणि स्पेशल गंडोला असतात ज्याच्यामध्ये गिटार वाजवणारे किंवा हे जे गाणं आहेत असे गाणी म्हणणारे, त्यांच्यासाठी स्पेशल चार्जेससुद्धा आहेत. तर हे असं आहे गंडोलाबद्दल. आम्ही ॲक्च्युली काय आहे की तुम्ही बघू शकता खूप धुकं आहे. आणि प्लस झालं असं की मोठ्या बोटीत ही बसली, पण ह्याच्यामध्ये तिला भीती वाटते आणि मग एकाने जायचं मजा येणार नाही, म्हणून आम्ही गंडोला राईड तरी कॅन्सल केली आहे. शक्यतो इथं आल्यावर लोक करतातच, पण आम्ही मुलांसाठी नाही करत आहे. म्हणजे समरचं ओके आहे, त्याला काय वाटत नाही आहे, पण हिला आणि स्पेशली मला सुद्धा भीती वाटते आहे, कारण खूप लाटा आहेत. काल एवढ्या बोटीत सुद्धा खूप लाटा जाणवत होत्या, बोट हलत होती. याच्यात तर मला खूपच भीती वाटते आहे, त्यामुळे हे आम्ही टाळतोय आता.
नाही आलेलो, हॉटेलवरतीच ठेवलं आहे कारण रस्ते इथले ओबडधोबड आहेत, त्यामुळं रस्ते खाली आहेत प्लस छोट्या छोट्या गल्या आहेत, त्याच्यातून जाईल नाही जाईल म्हणून आम्ही आणलं नाही आहे. पण मग असं आता रानूला कडेवर घ्यायला लागतं आणि ते चालते पण आता तिला खूप थंडी असते, धुकं आहे, त्यामुळे आता कडेवर घेऊन सुरू करू. हे 13व्या शतकात कन्स्ट्रक्शन झालेली एक बसिलिका आहे, म्हणजेच प्रार्थना स्थळ आहे. बघा इथे सुद्धा रनिंगला लोक आहेत, ती मुलगी रनिंग करते. इकडं सुरू झाली दुकानं. तर इथे सगळ्या ब्रिजेसमधला एक सगळ्यात मोठा आणि छान ब्रिज आहे, त्याचं नाव आहे रियाल्टो ब्रिज. तर आम्ही आता तिकडे चाललेलो आहोत आणि त्या ब्रिजच्या इथे शॉपिंग स्ट्रीट सुद्धा आहे, तर तिथे आम्ही आता शॉपिंग पण करणार आहोत. हे असं इथलं फेमस कंडोले म्हणतात त्याला, ते आहे. इथं ना सगळ्याच गोष्टी ह्या बोळ्यांमध्ये आहेत. म्हणजे मगाशी आम्हाला हे दिसलं होतं लॉन्ड्री एरिया, म्हणजे कपडे धुण्याची जी एक जागा असते तिथे सगळे हे ठेवलेले असतात मशीन्स, ते पण इकडे बोळांमध्येच आहे. इकडे वरती चिमणीतून धूर येतोय. मी ना आता शूट करत करत हळूहळू मागे राहिले होते, म्हणलं हारून जाते का काय, कारण खूप छोटी बोळं आहेत आणि कुठल्या बोळातून कुठे ओळायचं नंतर ना ते कळत नाही. एक तर माझ्याकडे जो फोन आहे त्याच्यामध्ये इंटरनेट चालत नाही आहे, बाकी सगळे फोन यांच्याकडे आहेत. तर आता इथे एक खूप मजेदार गोष्ट आहे, खूप गंमतीची गोष्ट आहे, ती म्हणजे आईस स्केटिंग. तर आता मी दाखवते तुम्हाला आईस स्केटिंग कसं असतं.
या मसाले तर इथे पण आपले मसाले. ओ माय गॉड. करी मद्रास हे मालटाचं काहीतरी क्युमिनो म्हणजे जिरं. नंतर तिकडं मागं पिमेंटो काहीतरी. इकडे बघा गरम मसाला पण आहे. पापरिका तिकडं मिरचीची पावडर आहे. वेलदोडे हो जायफळ आणि तंदुरी मसाला सुद्धा. खाली लाल मिरच्या. तर अशा प्रकारे आपले मसाले सुद्धा इथे दिसलेले आहेत. पिझ्झा इटली म्हणल्यावर पिझ्झा तिकडे आत बनवतात सुद्धा आहे. हां हे बघा ते मी जे सांगत होते ना कनोली फेमस आहे ते हे. त्याच्यामध्ये खूप टाईप मिळतात. हा पिस्ता आहे. त्यानंतर हे तिरेमासू हे एक इटालियन केकच असतो. त्याच्यामध्ये थोडीशी वाईन असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा मला काय दिसलंय. तर हे आईस्क्रीम आहे जे इटलीमधलं फेमस आईस्क्रीम आहे आणि खूप मस्त वाटते. आम्ही खाणार आहोत नक्कीच. पुढं गेलं की खाऊ काय? पुढे गेल्यावर आईस्क्रीम खाऊ. हां हे बघा तर हा पण ना पास्त्याचाच प्रकार आहे. आणि इटली आणि तिथलं फॅशन हे खूप फेमस आहे. रिअल्टो ब्रिजच्या जवळ शॉपिंग स्ट्रीट आहे. तिथं आम्ही आलो आहे. तर इथे शॉपिंगमध्ये तुम्हाला सोवेनियर्स बघायला मिळतील. फ्रीज मॅग्नेट्स वगैरे असतात. आणि इथं ना फ्रीज मॅग्नेट्स खूप आहेत विकायला. त्यानंतर मास्क पाहायला मिळतील. तर मास्क का? कारण इथं कार्निवल्स असतात आणि आजपासून कार्निवल सुरू होतं आहे. तर इथे त्यामुळे मास्क खूप आहेत. मास्कच्या शेपचे म्हणजे मास्कचे फ्रीज मॅग्नेटसुद्धा पाहायला मिळतील. लोक मास्क घालून फिरताना सुद्धा काही दिसतील तुम्हाला. तर हे असं इथलं आता स्ट्रीट आम्ही तुम्हाला दाखवू. स्ट्रीट शॉपिंग आम्ही तुम्हाला दाखवू. त्यानंतर इथली ब्रँड्ससाठी म्हणजे लक्झरी ब्रँडसाठी फेमस आहे किंवा शॉपिंगसाठी फॅशनसाठी सुद्धा फेमस आहे. तर इथं बॅग्स वगैरे पण खूप पाहायला मिळतील आणि त्याचे लक्झरी ब्रँड्सचे वेगळे स्टोर आहेत. गुशी किंवा साल्डी किंवा प्राडा असे वेगवेगळे पॉप्युलर ब्रँड्स आहेत. लक्झरी ब्रँड त्यांच्या बॅग्स वगैरे मिळतात इथं. पण आता आम्ही शॉपिंग स्ट्रीटवरती जे काही दिसतील ते आम्ही तुम्हाला आता दाखवतो. इथे ना काही म्हणजे असं शिवणकाम करायला एक लेडी बसलेली आणि ती शिवून देते. तर असे बरेच शॉप आम्ही पाहिले जे अशा असतात. त्याच्यामध्ये बॅग्स किंवा ॲप्रन लहान मुलांसाठी असं छान छान शिवून मिळते. ते तुम्ही बघू शकता. हॅलो.
नाईस. तर इथं ना ग्लास बनवले जाते, त्याचं नाव आहे मुरानो ग्लास. ग्लास म्हणजे काच बनवली जाते, काचेच्या वस्तू बनवल्या जातात. आणि इथे 2 आयलंड्स आहेत, मुरानो बुरानो. तर मुरानो आयलंडवरती ह्या फॅक्टरीज आहेत आणि बुरानोवरती कलरफुल घरं किंवा कलरफुल जे बांधकामं आहेत त्याच्यासाठी बुरानो फेमस आहे आणि मुरानो ग्लाससाठी फेमस आहे. तर तिथे फॅक्टरीज आहेत आणि तिथे बनतं आणि फॅक्टरीमध्ये टूर वगैरे पण असते. तर तिथले प्रोडक्ट्स ना, मुरानो ग्लास ही फेमस आहे आणि तिथले प्रोडक्ट्स इथं विकायला असतात. तर ते सुद्धा दाखवतो आम्ही आता. तर इथं ज्वेलरी सुद्धा आहे. त्यानंतर हे समुद्रातले वेगवेगळे प्रकारचे मासे किंवा इथं विंचू आहे. हे नंतर हे किडे आहेत. किती म्हणजे छान काम आहे हे. आपण पोचलेलो आहोत रियाल्टो ब्रिजला. रियाल्टो ब्रिजला. आणि हा आहे रियाल्टो ब्रिज. समर, आता आपण कशावर उभे आहेत? रियाल्टो ब्रिज. आपण कुठे आहोत आता? आणि इथं ब्रिजच्या अगदी वरती आम्ही उभे आहोत. थंडी खूप आहे. मी आता ब्रिजवरचं दृश्य तुम्हाला दाखवते. हे वरतून असं दिसतंय. मी आता ब्रिजच्या त्या साईडला जाते. तिकडून तुम्हाला दाखवते की कसं दिसतंय. आणि आजपासून जे कार्निवल सुरू होत आहे, तर तुम्हाला मी जसं म्हणाले की तुम्हाला मास्क लावलेले लोक दिसतील, तर आता दिसत आहेत आम्हाला. चला त्या साईडचं आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इकडे कार्निवलसाठी तयार झालेले एक लेडी दिसतीये. मी दाखवते तुम्हाला आता. तर हे खूप छान मस्त गेटअप केलेला आहे. तर हा इकडचा रियाल्टो ब्रिजचा भाग आहे जिथे खूप गर्दी दिसत असेल. इकडे ही वॉटर बस चालली आहे. समोरून एक टॅक्सी अलीकडे येते. इकडे गंडोलाज आहेत. हे स्टॉप आहेत म्हणजे जेटी आहेत. आता दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आम्ही आता लंचसाठी जेवणासाठी थांबलोय. आणि इथे रियाल्टो ब्रिजच्या जवळच आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी बसलेलो आहोत. आता आम्ही ऑर्डरमध्ये आम्ही स्पॅगेटी म्हणजे एक पास्ताचाच टाईप आहे, तर ते ऑर्डर केलं आहे आणि एक पास्ता. तर आम्ही ठरवलेलं होतं की इटलीमध्ये गेल्यावर पास्ता आणि पिझ्झा.
हो पिझ्झा पण घेतला. तर इथं आल्यावर पिझ्झा आणि पास्ता खायचं आमचं ठरलेलंच होतं, तर त्याप्रमाणे आम्ही खातो. आणि आता ऑर्डर दिली आम्ही आणि आता बघू ऑर्डर आल्यावर तुम्हाला दाखवते. तर इथं असं असतं की आपण रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपण जे काही मेनू घेतो त्याच्या व्यतिरिक्त जे काय ऑर्डर करतो त्याच्या व्यतिरिक्त पण टेबलचे चार्जेस असतात. म्हणजे एका माणसाला बसायला आता कमीत कमी आम्ही जे पाहिलं ते 2 युरो तरी आहेत. काल आम्ही जिथे मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं असेल की आम्ही पिझ्झा खाल्ला तर तिथे 3 युरो होते. म्हणजे सिटिंग चार्जेस, टेबल चार्जेस किंवा सर्व्हिस चार्जेस सुद्धा असतात वेगवेगळे. तर हे एक सरप्रायझिंग आहे. काही ना माहिती असलं आपल्याकडे सर्व्हिस चार्जेस असतात पण टेबल चार्जेस नसतात, तर इथे तसं आहे. तर ही आहे स्पगेटी आणि हा आहे पास्ता आणि इथे ना कॉम्प्लिमेंटरी ब्रेड्स असे देतात. तर मी हे देते. आता अक्षराला काढून देते. व्हिडिओ फार मोठा होत असल्याने आता आम्ही इथेच थांबवत आहोत आणि यानंतर आम्ही काय काय केलं ते तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.